हॅलो एव्हरीवन, मी विनया टेंबे आणि आज आपण बघणार आहोत नेहमी सहजपणे वापरू शकू अशी काही वाक्य वेगवेगळ्या प्रकारे कशी बनवायची ते बघूया आपण पटकन. ओके, काही वाक्य मी लिहिली आहेत बोर्डवर, तिथपासून सुरुवात करते. मी लिहिलं आहे मराठीत, त्याला आवडतं. ओके, आता त्याला तो म्हणजे ही, म्हणून त्यालासाठी लिहिलं ही. आवडणं यासाठी क्रियापद आहे लाईक आणि म्हणून त्याचं रूप लिहिलं लाईक्स, एस लावला आहे त्याला. ओके, आता इथे पहिली माझी टीप, लगेच मी टीप लिहिते आज खाली. सगळ्यात पहिली टीप आज काय आहे ह्या लाईक्ससाठी. नंबर 1, वर्तमान काळ. हा आत्ता आपला आहे लाईक, हा वर्तमान काळ आहे, म्हणून टीप अशी आहे पहिल्यांदा आधी वर्तमान काळासाठी येते. जेव्हा वर्तमान काळ असतो तेव्हा मुख्य क्रियापदाला, मेन वर्बला ही किंवा शी किंवा इट यापैकी कुठचंही सर्वनाम आलं तर त्याला एस किंवा ईएस लागतो. ओके, ही आपली आहे टीप आणि तसंच बोलताना आपल्याला सवय करायची आहे. काय टीप आहे? वर्तमान काळात ही किंवा शी किंवा इट यापैकी कुठचंही सर्वनाम आलं तर मूळ क्रियापदाला, मेन वर्बला एस किंवा ईएस हा प्रत्यय लागतो. मुख्य क्रियापद एस किंवा ईएस प्रत्यय लागतो. ही आहे मुख्य टीप. याचाच अर्थ काय? जेव्हा ही असेल तेव्हा ही लाईक्स, एस लागला इथे लाईक या क्रियापदाला. शी असलं तरीही शी लाईक्स आणि इट असलं तरीही इट लाईक्स, या 3 सर्वनामांना. पण समजा आय असेल तर आय लाईक, नुसतं लाईक, एस किंवा ईएस लागत नाही. वी म्हणजे आम्ही, नुसतं लाईक, LIKE. दे लाईक आणि यू लाईक, त्यांना एस किंवा ईएस लागत नाही. आय, वी, दे आणि यू या सर्वनामांना नुसतं क्रियापद येतं, त्याला एस किंवा ईएस लागत नाही. ओके, ही झाली आपली टीप. तुम्हाला लक्षात राहण्यासाठी ते पण मी खाली लिहूनच ठेवते. आय, वी, दे आणि यू या सर्वनामांना फक्त क्रियापद येतं. सर्वनामानंतर लगेच मेन क्रियापद येतं, मुख्य वर्ब येतं. म्हणजेच एस किंवा ईएस त्याला लागत नाही. ओके, तर हा मुख्य नियम आहे आणि तो लक्षात ठेवायचा आहे. बोलताना पण तसं विचार करून चटकन ते यायला हवं. ही आला की त्याला एस लागायला हवा बोलताना सुद्धा. ही लाईक्स, पण आय असेल तर आय लाईक असं. ओके, हे झालं मुख्य. दुसरी गोष्ट आता टीपमधलीच दुसरी गोष्ट, हा आहे आपला कर्ता आणि कर्त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणणार आपण? सब्जेक्ट. ओके, आणि लाईक्स हे आहे क्रियापद. आणि क्रियापदालाच आपण इंग्लिशमध्ये म्हणतो वर्ब. इंग्लिशमध्ये वाक्यरचना कर्ता आणि मग क्रियापद कायम अशीच असते. पहिला कर्ता असतो, मग क्रियापद असतं. हे बेसिक स्ट्रक्चर आहे इंग्लिशमधल्या वाक्यरचनेचं. ऑफकोर्स वेगवेगळ्या प्रकारच्या वाक्यरचना असतात, त्या मी एक एक नंतर घेतच जाणार आहे. पण मुख्य अगदी बेसिक आपण जे म्हणतो ती वाक्यरचना कर्ता मग क्रियापद आणि त्याच्यापुढे बाकी सगळं उरलेलं म्हणजे जास्तीच्या सगळ्या गोष्टी. फॉर एक्झाम्पल इथे या ज्या मी तिन्ही लिहिल्या आहेत या जास्तीच्या गोष्टी आहेत.
हे मेन झालं, कर्ता क्रियापद झालं. पुढे जे आहे ते सगळं जास्तीचं आहे, ॲडिशनल. आणि त्या जास्तीच्या सगळ्या गोष्टींना म्हणतात कॉम्प्लिमेंट. या तिन्ही याला आपण म्हणणार आहोत कॉम्प्लिमेंट. ही तिन्ही जी आहेत ती आहेत इंग्लिशमधल्या व्याकरणात त्यांना कॉम्प्लिमेंट असं आपण म्हणतो. हे झालं व्याकरणासंबंधी एक जास्तीची माहिती, टिप्स म्हणून असं मी सांगितलं आहे. आता मुख्य वाक्यांकडे वळूया. ओके, तर मेन वाक्य आपलं आहे ही लाईक्स. त्याला काय आवडतं? एक तर टू रीड बुक्स, पुस्तकं वाचायला आवडतं. रीड म्हणजे वाचणं, बुक्स म्हणजे पुस्तकं. टू रीड बुक्स, पुस्तकं वाचायला आवडतं. म्हणजे मराठीत जर आपण म्हटलं त्याला पुस्तकं वाचायला आवडतं. वाक्य इंग्लिशमध्ये कसं बनवणार? ही लाईक्स टू रीड. तसं ते वाक्य बनलं आहे. ही लाईक्स टू रीड बुक्स, पुस्तकांना. दुसरं लिहिलं आहे मी ही लाईक्स स्विमिंग. स्विमिंग पोहणं. ओके, ही लाईक्स स्विमिंग. स्विमिंग म्हणजे पोहणं, त्याला पोहायला आवडतं. असं जर मराठीत वाक्य असेल तर आपण इंग्लिशमध्ये काय म्हणणार? ही लाईक्स स्विमिंग. आता ही लाईक्स स्विमिंग याऐवजी आपण दुसरं काय म्हणू शकतो? असं टू लावूनही ते म्हणू शकतो. ही लाईक्स टू स्विम असंही आपण ते म्हणू शकतो. वेगवेगळ्या प्रकारे आपण बनवू शकतो. ही लाईक्स स्विमिंग, त्याला पोहायला आवडतं. ही लाईक्स टू स्विम, परत अर्थ तोच, त्याला पोहायला आवडतं. ओके, इथे सुद्धा आपण ही लाईक्स टू रीड बुक्स, आता टू न वापरता रीडिंग बुक्स असंही आपण म्हणू शकतो. ही लाईक्स रीडिंग बुक्स. ही लाईक्स रीडिंग बुक्स असंही आपण ते म्हणूच शकतो. ओके, आणि तिसरं मी लिहिलं आहे ही लाईक्स क्रिकेट. ही लाईक्स क्रिकेट. क्रिकेट हे फक्त नाम आहे, नाऊन, आणि त्यामुळे त्या क्रिकेटच्या जागी तुम्ही कुठचाही शब्द घाला. ही लाईक्स भरतनाट्यम, ही लाईक्स प्लेज. प्लेज म्हणजे नाटक. ओके, अशा प्रकारे ही लाईक्स मूव्हीज. मूव्हीज म्हणजे पिक्चर्स, मूव्हीज. अशा प्रकारे आपण कितीही वाक्य बनवू शकतो. जसं इथे आपण वेगवेगळं काहीही लिहू शकतो कॉम्प्लिमेंटच्या जागी. या सगळ्याला आपण म्हणतो ॲडिशनल, जास्तीची असलेली वाक्यातली माहिती, त्यांना म्हणतात कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंटच्या जागी जसं आपण काहीही आणखीन वापरू शकतो वेगळं वेगळं, त्याचप्रमाणे या हीच्या जागी, ही म्हणजे तो, हे सर्वनाम आहे, त्या जागी आपण नाऊन म्हणजेच नाम सुद्धा म्हणू शकतो. माय फादर लाईक्स, हीच्याऐवजी तो म्हणजे मुलगा किंवा पुरुष, म्हणून माय फादर लाईक्स स्विमिंग. माझ्या वडिलांना स्विमिंग म्हणजे पोहणं आवडतं. त्याऐवजी आपण नावही इथे म्हणू शकतो, नाम. संतोष लाईक्स टू प्ले क्रिकेट. संतोष लाईक्स टू प्ले क्रिकेट. ते ही हे सर्वनाम आहे, सर्वनामाच्या ऐवजी आपण नाम वापरलं, नाऊन वापरलं, संतोष. असं याप्रमाणे वाक्य कितीही आपण बनवू शकतो. तुम्हाला प्रॅक्टिस कशी करायची आहे तर बेसिक हे जे मी लिहिलं आहे ही लाईक्स 1 2 3 लिहिलं, त्याचप्रमाणे इथे टू रीड बुक्सच्या ऐवजी ही लाईक्स रीडिंग बुक्स होऊ शकतं. ही लाईक्स स्विमिंग त्याऐवजी ही लाईक्स टू स्विम होऊ शकतं. ही लाईक्स क्रिकेट, या क्रिकेटच्या ऐवजी कुठचंही अजून एखादं नाम येऊ शकतं. अशी प्रॅक्टिस भरपूर वाक्य लिहून करायची. लिहा नाहीतर बोला, कसंही, पण वेगवेगळ्या प्रकारे वाक्य बनवायचा मनापासून प्रयत्न स्वतः करा. हीच्याऐवजी तुम्ही काय काय घालू शकता? माय फादर, माय अंकल, हर अंकल, किंवा एखादं नाव, संतोष, शैलेश, कुठचंही पण मुलगा किंवा पुरुष. आदरार्थी सुद्धा हीच असतं इंग्लिशमध्ये, वेगळं नाही, दे नाही. आदरार्थी कोणाला म्हणायचं आहे म्हणून आपण दे वापरलं तर ते रॉंग आहे. दे हे अनेक वचनीसाठी आहे, ही एकवचनाला सुद्धा आणि आदरार्थी म्हणून सुद्धा हीच वापरायचं आहे. म्हणजे माय ग्रँडफादर, माझे आजोबा,
असं म्हणायचं असलं तरीसुद्धा त्यांना आपण हीच म्हणतो. मराठीत आपण ते, त्यांना आदरार्थी म्हणतो. इंग्लिशमध्ये मात्र ही हाच शब्द आजोबांनासुद्धा आपण वापरतो. त्यामुळे त्या हीच्या जागी कुठचंही मुलगा किंवा पुरुषाचं नाव किंवा माय फादर, माय ग्रँडफादर, हर अंकल अशा पद्धतीने काहीही. द पोस्टमॅन, पोस्टमॅन म्हणजे तो सुद्धा पुरुष आहे म्हणून द पोस्टमॅन, द पोलिसमॅन, असं कितीही आपण त्या जागी वापरून वाक्य बनवू शकतो. ओके, एकदा मी परत नुसती वाक्य ती वाचते, टिप्स परत सांगत नाही कारण आत्ता मी एक्सप्लेन करून व्यवस्थित सांगितल्या. फक्त आता वाक्य वाचून दाखवते. आणखी आपण काय काय म्हणू शकतो तशी ॲडिशनल वाक्य म्हणून दाखवते. प्रॅक्टिस मात्र तुम्ही करायची आहे घरी. मनापासून व्हिडिओ परत परत बघा, त्याप्रमाणे तुमची स्वतःचे वाक्य लिहून काढा. ओके, एकदा वाक्य आपण वाचून बघूया. He likes to read books. He likes reading books. He likes swimming. He likes to swim. He likes cricket. आता ह्याऐवजी मी वेगळं वापरून दाखवते. He likes to sing songs. गाणी म्हणायला आवडतं. He likes to sing songs. He likes singing songs. He likes to run fast. He likes to get up early in the morning. आणि त्या हीच्या जागीसुद्धा आपण बरेच वेगवेगळ्या गोष्टी घालू शकतो. माय फादर लाईक्स टू गेट अप अर्ली इन द मॉर्निंग. माय मदर लाईक्स टू वर्क हार्ड इन द किचन. हर फादर लाईक्स टू स्विम. अशा पद्धतीने कितीही आपण वेगवेगळ्या प्रकार म्हणू शकतो. त्यात फक्त मी पटकन माय मदर म्हटलं. हीसाठी मदर नाही आहे, हा तिथे शी असायला हवं. मग हीसाठी माय मदर नाही, माय फादर चालेल, कोणीही पुरुष चालेल, पुरुषार्थी कुठचंही चालेल. स्त्रीसाठी शी असतं सर्वनाम. ओके, आत्ताची ही वाक्य प्रॅक्टिस करा, म्हणत राहा आणि वापरत राहा. ऑल द बेस्ट फॉर दॅट. आणि आज मी इथेच थांबते. जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी विनया टेंबे. मी MA विथ इंग्लिश लिटरेचर फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी, BEd फ्रॉम मुंबई युनिव्हर्सिटी आणि डिप्लोमा इन काउन्सिलिंग फ्रॉम SNDT युनिव्हर्सिटी चर्चगेट मुंबईतून केला आहे. आणि 1996 सालापासून इंग्लिश हा विषय शाळांमधून, कॉलेजेसमधून आणि प्रायव्हेट ट्युशन्स घेऊन मी शिकवते आहे. मी इंग्लिश स्पीकिंगचे ऑनलाईन आणि ऑफलाईन क्लासेस घेते. माझा मोबाईल नंबर आहे 9960004645 99604645. आजचा माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. बाय.